पिंपरी जिल्हा परिषद गटातून सावित्राबाई चंद्रकांत शिलवंत यांनी उमेदवारी जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पिंपरी गावच्या मतदार माध्यमाशी बोलत आहेत। आपण दृश्य पाहतोय ते पिंपरी गावातील मतदार आहेत। कारण आज आम्हाला त्यांच्यामुळेच ही संधी मिळाली आहे। आज आमच्या ताई ज्या आज ताईने आमचा जी अर्ज दाखल केला आहे त्या खरं तर ताई आमच्या राजकारणासाठी उभ्या राहिल्या नाहीत, तर त्या समाजासाठी समाजकारणासाठीच उभ्या राहिल्यात हे यातून मला सांगावं असं वाटते। आणि जयाभाऊंनी तर आमच्या गावामध्ये गेल्या 15 वर्षापासून अनेक कामे केले आहेत। त्यामध्ये रस्त्याचे असतील, पाण्याचं तर अतिउत्तमच काम आहे। कारण आज आमच्या पिंपरी गावातून अतिशय माणसं खुश आहेत, कारण आज आमचं तर पाणी आले त्यापासूनच आमच्या गावामध्ये आमच्या गावाची कायापालट झाली आहे। एवढं असं मला बोलावं असं उमेदवारी मिळालेली आहे। आभा गोंधळी गटाची उमेदवारी झालेली आहे। रणपिसे दुसरी गोष्ट बोलत आहेत। आमदार असताना ह्या मान खटाव तालुक्याचा एवढा मोठा विकास केलेला आहे। ह्या 50 वर्षापूर्वी मान खटावला पाणी नव्हतं। भाऊ आमदार असताना दोन्ही बाजूला पाणी आणलेलं आहे। आता तर भाऊ राज्याचे मंत्री झाले, त्यामुळं कुठल्याही गटात हा BJPचाच उमेदवार निवडून येणार आहे, एवढं मी सांगतो। आज बिदाल गणातून अर्ज दाखल केलेला आहे। भाजपतर्फे सौ उषा संजय भोसले यांनी नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यामुळे विजय निश्चित आहे असे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेले आहे। त्याचबरोबर त्यांच्या सोबत आहे ते बिजवडीच्या मतदार आहेत, त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे। अर्ज दाखल केलेला आहे। तुम्ही बिजवडीचे आहात, काय सांगताल? आमचा विजय 100% आहे। आम्ही जयकुमार गोरे भाऊ यांच्या ह्याच्यात भाजप उभा आहे। बिदाल गणातून भाजपतर्फे सौ उषा संजय भोसले यांनी अर्ज दाखल केलेला आहे। मानदेश भूषणशी बोलत आहेत पाचवड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नवनाथ शिंगाडे अर्थात आबा काय सांगताल? आज अर्ज दाखल केलेला आहे तुमच्या गणातून। आज आमच्या बिदाल गणातून पंचायत समितीसाठी उषा संजय भोसले या भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे। आज अनबुलवाडी, मोगराळे, पाचवड, बिजवडी, येळेवाडी, पांगरी, वडगाव, बिदाल ही आमच्या गणातली गावं आहेत। ही गावं भाऊंना मानणारी 80-90% ही सर्व गावं आहेत। आमचा विजय ह्या 4,000 ते 5,000 मताच्या फरकाने निश्चित आहे। बिजवडीचे तुकाराम भोसले यांनी ठामपणे सांगितले की विजय आमचाच होणार आहे। जयभाऊंच्या विषयी काय सांगतात? काय जयभाऊ कामच त्यांनी कामच केली आणि मी पहिल्या दिवस जयभाऊ सांगायचं त्याच्यामुळे काय अडचण नाही काय। आता जनता यांच्यावर विश्वास ठेवून रुपये होईल होणार। मार्डी गणातून सौ सुचिता विलासराव देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमाशी त्या बोलत आहेत। लोकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की तुम्ही विकास कामे करण्यात लोकांच्या मदतीला धावून येणार आहे असं उमेदवारांच्या साक्षीने उभे राहावा। काय एजेंडा आहे तुमचा? सर्वसामान्य जनतेचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेल। विकास कामावर जास्तीत जास्त तुमच्या विरोधामध्ये देखील उमेदवार असणार आहे, कोण असणार आहे आणि कसं आव्हान असणार? आमच्या विरोधात NCP कडून जगदाळे आहेत, निश्चित ते पण प्रयत्न करतील, पण आमचा प्रयत्न नक्कीच आम्ही जास्तीत जास्त करू। आणि मतदारांना आमचं आव्हान असेल की तुम्ही नक्कीच काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री
नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी विकासाची कामं केल्यामुळं भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे असंही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. यांनी मार्डीकरासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काय सांगताल भावनिक तुमच्या भागात काय काय प्रश्न आहेत? आम्ही लोकांसमोर जाताना विकास हाच आमचा महत्त्वाचा मुद्दा असेल. विरोधक काय करतायत, काय बोलतायत याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. विकास हा एकमेव आमचा अजेंडा असेल. आता वरचा उमेदवार कोण आहे गटाचा आणि तुम्ही सगळे निश्चित झालेले कदाचित संदीप डॉक्टरांच्या पत्नी असू शकतात, परंतु आम्ही आमचा जो अजेंडा आहे विकास आणि लोकांची सेवा करणं याचं आम्ही लोकांच्या समोर